हे फ्रेंड्स, तुम्हा सर्वांना खूप खूप गुड मॉर्निंग। आणि खूप दिवसापासून मला व्हिडिओ अपलोड करता येत नव्हते कारण ॲक्च्युली मला आणि स्वरूपला फीवर होता, व्हायरल फीवर। आणि 1 मंथपासून स्वरूप देखील त्या व्हायरल फीवरमुळं खूप कंटाळलेला आणि त्याचाच फीवर मला देखील आला कारण की तो रात्रभर त्याला 104च्या वर ताप असायचा आणि त्याला रात्रभर मला मांडीवर घेऊन मीठ पाण्याच्या पट्ट्या वगैरे कराव्या लागत होत्या आणि त्यामुळे तो फीवर मला देखील लागला। आणि हे माझा चेहरा तुम्ही बघू शकतात की पूर्णपणे माझा चेहरा डल झालेला आहे आणि डार्क सर्कल देखील आलेले आहे कारण की नंतर मला देखील खोकला, सर्दी, ताप आणि वीकनेस देखील मला आली गोळ्या खाऊन आणि खूपच आमचा हा महिना खराब गेला असं म्हणता येईल कारण की आता मला स्वरूपला शेवटी दवाखान्यात 2-3 दिवस ॲडमिट करावं लागलं आणि मला देखील तिथं दवाखान्यात थांबावं लागत होतं रात्रंदिवस। त्यामुळं अजूनच हालत खराब झाली, रात्रभर झोप मिळत नव्हती। आणि आता स्वरूप खरंच व्यवस्थित आहे, टचवूड। आणि माझी देखील तब्येत थोडीफार बरी आहे, बट वीकनेस अजून देखील मला जाणवते आणि रात्रभर जागल्यामुळं हे डार्क सर्कल, हे पिंपल्स वगैरे असं मला आलेले आहे आणि चेहरा फारच डल झालेला आहे। तर म्हटलं चला आता आपली स्किन रूटीन करायला सुरुवात करूया कारण की 1 महिन्यापासून मी स्किन रूटीन केलेलीच नव्हती कारण की माझी तब्येतच खराब होती आणि त्यामुळं मला हे सगळं असं करणं इच्छाच नव्हती। आणि चेहरा बघा किती डल झालेला आहे। आता थोडंसं म्हटलं चला मेकअप वगैरे करूया आणि फ्रेश फील करूया कारण की मेकअप केल्यावर मला फार फ्रेश फील होतं। तर मी सिरम, त्याच्यानंतर मॉइश्चरायझर वगैरे लावून मस्त आता टिंड लावत आहे। हे चीक आणि लिप टिंड आहे। तर असं हे लावल्यानंतर आपला चेहरा आपले जे ओट्स आहे ते मस्त नरिशमेंट आणि असं मॉइश्चर असल्यासारखे फील होतात। आणि आता इथं जो मेन आपली जी टिकली आहे त्याने आपलं पूर्ण लुक चेंज होतं, तर हे असं मी टिकली लावते आणि मस्त आता फ्रेश फील होत आहे। आणि चला आता आज फ्रायडे आहे आणि चला म्हटलं खूप दिवस झाले इडली खाल्लेली नव्हती। हे बघा मी दही लावलेली होती रात्री, आता ती दही रेडी झालेली आहे। आता त्या दहीला मी फ्रीजमध्ये ठेवून देते, मस्त सेट झालेली आहे। आणि फ्रायडे होता तर आईचा उपास होता, म्हटलं सकाळी रोज तर आपण चपात्या करतोच, आज म्हटलं इडलीचं बॅटर भिजत टाकूया। तर मी थर्सडेलाच इडलीचं बॅटर वगैरे भिजत टाकून दुपारी नंतर संध्याकाळी याला ग्राइंड करून घेतलं। आणि आता तेवढं फर्मेंट झालं नाही कारण की पावसाचा दिवस आहे आणि बाहेर वातावरण पूर्ण ढगाळ आहे, त्यामुळे फर्मेंट झालं नाही। तर फर्मेंट झालं नसल्यामुळं मला याच्यामध्ये थोडासा सोडा टाकावाच लागला कारण की जर याच्यामध्ये सोडा नाही टाकला तर इडल्या पूर्ण रफ होतील। तर मला तर तसा सोडा आवडत नाही टाकायला, फर्मेंट झालं तर सोड्याची काहीच गरज पडत नाही, पण हे फर्मेंट झालंच नाही। तर चला आता इथे इडल्या करायला ठेवून देते मी। आता इथं मॉर्निंगला इडल्या बनवण्याचा असा एक देखील फायदा होतो की अंशला वेगळा नाश्ता करायची गरज पडत नाही, तो 3-4 इडल्या अशाच कोरड्या खाऊन घेतो मस्त मऊ आणि माझ्या इडल्या भरपूर मऊ होऊन जातात। तर व्हायरल फीवरने आम्ही दोघंजणं इतकं कंटाळलेलो, तर आम्हाला शेवटी मग अंशला ॲडमिटच करावं लागलं आणि त्याच्यामुळं पूर्ण दिवस माझं हॉस्पिटलमध्ये जायचा आणि घरूनच जेवण वगैरे सुनील घेऊन यायचे, मला रात्रंदिवस त्याच्याजवळ थांबावं लागत होतं। म्हणजे मी हॉस्पिटलमध्ये इतकी कंटाळलेली की कधी घरी येईल, 3 दिवस मला असे खूप वाटत होते आठवड्यासारखे। आणि फायनली मी घरी आलेली आहे आणि मला खूप छान फ्रेश फील होतं आहे, बट माझा पण देखील वीकनेस अजून गेलेला नाही आहे, पण आता घरातली कामं तर करावीच लागणार। आणि आता इथे मी चटणीची तयारी करून घेते। तर चटणीसाठी मी इथं सुकं खोबऱ्याचा वापर करते, ओलं खोबरं देखील वापरू शकतात, त्याची देखील चटणी सुंदरच लागते। तर इथं मी थोडीशी सुकं खोबरं वगैरे, त्याच्यानंतर थोड्याशा फुटाणे, त्याच्यानंतर कोथिंबीर, त्याच्यानंतर आपले शेंगदाणे वगैरे, मिरची टाकून थोडीशी चिंच टाकून मी अशी छान चटणी करून घेणार आहे। आणि खरंच तुम्ही पण ट्राय करा, तुम्हाला देखील आवडेल।
हे बघा मी इथं शेंगदाणे टाकले आहे. मी भाजूनच ठेवते म्हणजे त्याला बुरशी लागत नाही. हे भाजलेले शेंगदाणे आहे आणि त्याच्यामध्ये 1-2 लसणाच्या पाकळ्या टाकल्या, मीठ वगैरे टाकलं तर इतकी सुंदर चटणी होते की आपण ती भातावर देखील खाऊ शकतो. तर इथे हे फुटाणे टाकलेले आहे मी, तर साल नाही आहे त्याचं, असं सोललेले आहे. आता या मी भरपूर साऱ्या मिरच्या घेते, त्या वॉश करून घेते. पावसाळ्यामध्ये सगळ्या गोष्टी धुवून वगैरेच घ्यायच्या कारण की प्रत्येकाला माती आणि जर्म्स असतात. 2 लसणाच्या पाकळ्या टाकून घेतल्या. त्यामुळे आपल्याला आपली काळजी ही पावसाळ्यात खूप घ्यायची असते, नाहीतर मग हे असं फीवर वगैरे होऊन जातो मुलांना. आणि हा मॉन्सून फीवर होता अंशला, तर इतका वीक होऊन गेलेला तो, इतका त्याला ताप यायचा की आम्हाला रात्रभर जागं राहावं लागायचं. तर इथं मी चिंच टाकून घेतलेली आहे, पाणी टाकून आता मी याला ग्राइंड करते. तर त्यामुळे एकही व्हिडिओ आम्हाला टाकता आलेला नाही आहे आणि त्यात माझी देखील त्याच्यामुळे तब्येत खराब झाली. त्याला मांडीवर घेऊन मला पण फीवर झालेला आणि म्हणून माझा चेहरा इतका डल दिसतो आहे आणि प्लस हेअर लॉस देखील व्हायला लागला. आता हा अंश इकडे बघा उठलेला आहे. उठल्या त्याला मम्मा लागते. हां, तर त्याला इडल्या वगैरे आता मी रेडी केलेल्या आहे. तर आमच्याबरोबरच आता तो आता नाश्ता करेल. आता मी या चटणीला थोडीशी फोडणी देऊन घेते कारण की चटणीला फोडणी दिली तर तिची चव खूपच टेस्टी होऊन जाते. तर असं फोडणीला खूप काही करायचं नाही, फक्त त्याच्यामध्ये थोडं फोडणीला तेल, मोहरी आणि कढीपत्ता, बस इतक्याच वस्तू टाकायच्या आणि फोडणी द्यायची. खूप सुंदर चटणी लागते. अशी प्लेन चटणी खाण्यापैकी तुम्ही अशी फोडणीची चटणी खाऊन बघा, खूपच टेस्टी लागते. तर इथं मी थोडीशी कढीपत्ता घेते आणि कढीपत्त्याचा फ्लेवर इतका सुंदर लागतो त्या चटणीला. असं मस्त कुरकुरीत कढीपत्ता करून घ्यायचा तेलामध्ये. तर मी थोडासा कढीपत्ता कुरकुरीतच करून घेते, त्याने पूर्ण म्हणजे कढीपत्ता पण खाता येतो आपल्याला आणि कढीपत्ता तर आपल्या केसांसाठी, स्किनसाठी तर चांगलाच असतो, हे तुम्हाला माहीतच असेल. तर इथं अशी ही फोडणी तयार झालेली आहे आणि अशी चुरचुरीत फोडणी मी आता याच्यावर टाकून घेणार आहे. अरे वा, मस्त. आता ही फोडणी मी टाकून घेतली आहे आणि आपली ही चटणी अशी मस्त रेडी झालेली आहे. इथं उरल्यावर तर माझी नणंद भातावर देखील खाऊन घेते, तिला इतकी चटणी आवडते. आता इडल्या देखील झालेल्या असतील. 15 मिनटं, स्टार्टिंगचे 15 मिनटं नवीन इडलीला लागतात आणि एकदा आपलं पाणी गरम झालं तर एक 12-13 मिनटात इडली रेडी होऊन जाते. हे पहा, इतकी फुलली आहे, इतकी मस्त झाली. मी एकदम थोडासा सोडा टाकलेला नावापुरती कारण की फर्मेंट नव्हतं झालेलं. हे पहा, तुम्हाला दिसत असेल. मस्त मऊ लुसलुशीत इडली झालेली आहे. इडली म्हटलं की प्रत्येकाला 6-6, 7-7 इडल्या लागतातच. माझ्या इडल्या इतक्या मऊसूत असतात की सुनील तर त्या 9 देखील खाऊन घेतात आवडल्या तर. तर मी या इडल्या याच्यामध्ये काढून घेते आणि हे बघा किती मऊ इडली झालेली आहे, इतकी मऊ, कापसासारखी मऊ झालेली आहे. आणि इडली गरम गरम काढून नाही घ्यायची. मी काय करते, आधी इडल्याला काढून घेतलं आणि तिला थोडी थंड होऊन दिली. थंड झाल्यानंतर इडली काढून घ्यायची तर पटापट निघून जाते. आणि तुम्ही गरम गरम काढली तर मग तिला असं तुटकी इडली निघेल. हे बघा, अशी पटापट इडली आता ही निघून येते. मी फॅन लावून दिलेला होता तोपर्यंत 5 मिनटामध्ये इडल्या थंड होऊन गेल्या. आता आज आहे फ्रायडे, तर आईचा उपवास आहे. तर आता आम्ही 4 जण आहे इडली खायला. तर मी जास्त काय बॅटर टाकलेलं नव्हतं. हे बघा, अशा मऊ इडल्या झालेल्या आहे. आता चला प्लेट लावते. बाबांना देखील नाश्ता द्यायचा आहे. तर इथं मी दुसरं भांडं देखील टाकून घेते. स्वरूपची खूप मध्ये लुडबुड चालू असते. त्याला देखील बघायचं असतं की मी नक्की काय करते. तर अशा प्लेटी वगैरे घेऊन पळत असतो आणि मला त्रास देत असतो. तर मी हे भांडं लावून घेते आणि मग नंतर बाबांना देखील नाश्ता देते आणि मी देखील नाश्ता करून घेणार आहे. तर म्हटलं चला तुमच्याशी आज मॉर्निंगचा व्लॉग दाखवूया की आमची कशी मॉर्निंग रुटीन असते.
मी किचनमध्ये काय काम करत असल्यावर स्वरूपला देखील बघायचं असतं मी कसं काम करते, माझं काय चाललेलं आहे, मी कशी भाजी बनवते, पोळी बनवते. आणि मग तो देखील बोलायला लागतो मला पण जेवी बनवायची आहे आणि मग चिडून बसतो. त्याला रोज बघायचं असतं किचन कट्ट्यावर येऊन की मी काय काय बनवते. तर असा बसतो आणि माझा पण टाईमपास होतो. आता तो माझ्याशी गप्पा मारतो आहे, तोपर्यंत मी प्लेटिंग करून घेते आणि हॉलमध्ये जाऊन मस्त आम्ही दोघं नाश्ता करतो आहे. तर चला आता इडली रेडी झालेली आहे, बाबांना देऊन येते. अशा मस्त लुसलुशीत मऊ इडल्या रेडी आहे. तर तुम्हाला याची रेसिपी नक्की मी शेअर करेल आणि मी माझा मस्त नाश्ता एन्जॉय करते. तुम्ही देखील मस्त खा, स्वस्त राहा आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. ओके, तोपर्यंत टेक केअर अँड बाय.